दिवसभर फ्रेश राहण्यासाठी रात्रीची गाढ झोप ही अत्यंत महत्त्वाची। तुम्ही देखील कधी ना कधी अनुभव घेतलाच असेल, ज्या दिवशी आपली रात्री झोप नीट होत नाही तर दुसऱ्या दिवशी आपल्याला पूर्ण आळस आलेला असतो, थकल्यासारखे वाटते, काही करण्याची इच्छा होत नाही, आपली चिडचिड होते। एवढेच नाही तर आपल्या जेवणावर देखील त्याचा परिणाम झालेला बघितलाच असेल तुम्ही। कधीतरी झोप न येणे हे ठीक आहे, परंतु जर असे तुमचं नेहमीच रोजच तुम्हाला झोप येत नसेल तर दुर्लक्ष करून चालणार नाही। कारण पुढे जाऊन आपल्याला डायबिटीज, कॅन्सर, बीपी यांसारखे सायकोसोमॅटिक डिसीज तर हार्मोनल इनबॅलन्सिंगमुळे पीसीओडी, पीसीओएस यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागेल। त्यामुळे आत्ताच लक्ष दिलेले कधीही चांगले। आपली स्लीप म्हणजे झोप डिस्टर्ब होण्याची महत्त्वाची दोन कारणे म्हणजेच एकतर आपली बदलती जीवनशैली आणि दुसरे म्हणजे वाढता ताणतणाव। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असे प्राणायाम सांगणार आहे, जे तुम्हाला गाढ झोप येण्यासाठी खूप मदत करणार आहे। आपल्या बॉडीमध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम असते, त्याचे दोन टाइप्स आहे, एक सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि एक पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम। ज्यावेळेस आपण खूप ताणतणाव असतो किंवा भीती वाटत असते किंवा आपण कोणावर चिडतो त्यावेळेस आपले हार्टबीट्स हे वाढलेले असतात, म्हणजेच तिथे आपली सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही ॲक्टिवेट असते। या उलट ज्यावेळेस आपण एकदम रिलॅक्स असतो, मन एकदम शांत असते किंवा आपण झोपेमध्ये असतो त्यावेळेस आपले हार्टबीट्स एकदम नॉर्मल असतात, तर त्यावेळेस आपली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट असते। आणि आपल्या शरीरासाठी सिम्पॅथॅटिक, पॅरासिम्पॅथॅटिक या दोन्हींमध्ये बॅलन्स असणे फार महत्त्वाचे आहे। हठयोगा या योग ग्रंथामध्ये आपली राईट नॉस्ट्रिल ही सूर्य नाडी आणि लेफ्ट नॉस्ट्रिल ही चंद्र नाडी मानले जाते। राईट नॉस्ट्रिल ही सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि लेफ्ट नॉस्ट्रिल ही पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमशी रिलेटेड असते। ज्यावेळेस आपण चंद्र अनुलोम विलोम प्राणायामचा अभ्यास करतो त्यावेळेस आपली पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही ॲक्टिवेट होते आणि आपल्याला जो काही ताणतणाव आलेला असेल तो कमी होऊन मन शांत होते व आपल्याला नक्कीच गाढ झोप येण्यास मदत होत असते। पण ॲक्च्युअलमध्ये चंद्र अनुलोम विलोमचा अभ्यास कसा करायचा आपण ते बघूयात। पहिले चंद्र अनुलोम विलोम। चंद्र म्हणजेच लेफ्ट नॉस्ट्रिल, डावी नाकपुडी, अनुलोम म्हणजेच श्वास आत घेणे, विलोम म्हणजे हवेच्या विरुद्ध दिशेने श्वास सोडणे। चंद्र अनुलोम विलोमसाठी आपल्याला कम्फर्टेबल कोणत्या पण पोझिशनमध्ये बसायचं आहे। पाठीचा कणा हा ताठ असायला हवा, आपली चीन जी आहे ती पॅरलल टू ग्राउंड ठेवायची, बिलकुल पाठीचा बाक काढून या प्रकारे आपल्याला बसायचं नाही। पाठीचा कणा हा ताठ आहे। तुमचा डावा हात जो आहे तो चीन मुद्रेमध्ये या प्रकारे टिप ऑफ द थंब टू द टिप ऑफ द इंडेक्स फिंगर या प्रकारे आपल्याला डाव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे। राईट हँड थंबने राईट नॉस्ट्रिलला म्हणजेच उजव्या नाकपुडीला बंद करायचं, जास्त प्रेशर बिलकुल टाकायचा नाही, हळुवारपणे आपल्याला बंद ठेवायची आहे। डोळे आपले बंद असेल आणि इथे आपल्याला हळुवारपणे मनातल्या मनात 4 काउंटपर्यंत श्वास डाव्या नाकपुडीने आतमध्ये घ्यायचा आहे हळुवारपणे आणि हळुवारपणे डाव्याच नाकपुडीने 6 काउंटपर्यंत श्वास हा बाहेर सोडायचा आहे। एक इनहेल, एक एक्झेल धरून आपला एक राऊंड झाला। या प्रकारे आपल्याला एक 27 राऊंडपर्यंत किंवा 5 मिनिटपर्यंत करायची आहे। जर तुम्हाला इथे 4 काउंट, 4 काउंट, 6 काउंट खूप डिफिकल्ट वाटत असेल करायला तर तुम्ही 3 काउंट, 5 काउंट देखील करू शकता किंवा 3-5 काउंट देखील करणे डिफिकल्ट वाटत असेल तर सुरुवातीला तुम्ही फक्त हळुवारपणे श्वास आत घ्या, हळुवारपणे श्वास बाहेर सोडा। फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या, आपण जो श्वास घेण्याचा टाइम आहे तो श्वास सोडण्याच्या टाइमपेक्षा कमी असायला हवा आणि श्वास सोडण्याचा टाइम हा आपला थोडासा घेण्यापेक्षा जास्त असायला हवा। तर या प्रकारे रोज झोपण्या अगोदर तुम्हाला चंद्र अनुलोम विलोमचा अभ्यास करायचा आहे। आणि एक गोष्ट फार महत्त्वाची, या प्राणायामासोबत जर तुम्ही आपले जसे सकाळी उठल्यानंतर आपले रुटीन असते ब्रश करणे, अंघोळ करणे, तसेच जर झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटांचे रुटीन फॉलो केले तर या प्राणायामासोबत त्या रुटीनने देखील तुम्हाला अजून खूप छान बेनिफिट्स भेटणार आहे। आणि त्या रुटीनसाठीच मी नेक्स्ट व्हिडिओ देखील घेऊन येणार आहे की झोपण्या अगोदर तुमचे नक्की रुटीन कसे असायला हवे। तर नक्की नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरायचं नाही। हा व्हिडिओ बघून तुम्हाला जर नवीन माहिती मिळाली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्स आम्हाला नेक्स्ट व्हिडिओसाठी मोटिवेट करणारे असतात आणि नक्कीच तुम्ही मोटिवेट मला करायला बिलकुल विसरणार नाहीये। चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या सर्वांना धन्यवाद।